नमस्कार, मी स्वप्नील. आता आपण गोडेगाव या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी प्रभाकर बांगर हे यांची भेट झाली आपल्याला. तर आता हे अवसरी पिंपळगाव गटातून जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून त्यांनी कालच अर्ज दाखल केलेला आहे. आपण त्यांच्या समोर आता चर्चा करणार आहोत. प्रथम तुमचा परिचय द्या. मी प्रभाकर गोपाळा बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष. आता ह्या निवडणुकीत तुम्ही कसं पाहताय, कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढणार आहे? या निवडणुकीकडं ही निवडणूक मी विकासाच्या दृष्टीनं, म्हणजे विकास म्हणजे कोणता विकास, शाश्वत विकास होणं गरजेचं आहे. केवळ काही ठराविक लोकांना ठेकेदारी देऊन निकृष्ट दर्जाची कामं होऊन त्याच्यामध्ये झालेला चुकीचा निकृष्ट काम आणि कामांमध्ये देखील आपण क्वालिटी पाहतोय, कामाची क्वालिटी नाही आणि केवळ काही ठराविक लॉबीला खुश करण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. आणि विकास कामांच्या बाबतीमध्ये कामांचा वेगही त्या ठिकाणी मंदावलेला आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये यशवंतराव चव्हाणांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, खरं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्याच पद्धतीची कामं त्या ठिकाणी होत असतात. आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मिनी आमदार म्हणून त्याच्याकडे पाहत असतो आणि जिल्हा परिषद सदस्याला खूप अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मी आपल्याला माहितीसाठी सांगतो, ग्रामपंचायतमध्ये देखील मागच्या टर्ममध्ये मी असताना अतिशय सुंदर पद्धतीने कामं केलेली. आजही तुम्ही आमच्या गावातल्या लोकांना जाऊन विचारू शकता. महिला सरपंच असताना देखील अतिशय चांगलं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये मी आजपर्यंत पाठीमागं पडलेलो नाही. मग सार्वजनिक काम असू, सामाजिक काम असू, शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेच, परंतु गावामध्ये देखील सगळ्या पद्धतीची कामं मी त्या ठिकाणी केले. ते कामांची जर यादी सांगायचं म्हटलं तर मला वेळ पुरणार नाही, एवढी कामं मागच्या काळामध्ये आम्ही केलेली आहे. आणि आजही आमच्या कामाची आठवण लोक त्या ठिकाणी काढतायत. आणि म्हणून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आज रस्ते असेल, आरोग्य असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, शिक्षणाच्या सुविधा असतील, हे सगळे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. आणि खास करून ज्या शेतकऱ्यांसाठी मी काम करतो त्या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणाहून मला न्याय द्यायचा आहे. समाजातील गोरगरीब घटक असतील, इतर जातीची लोक असतील, समाज कल्याण विभागामार्फत काही योजना असतील किंवा बाकीच्या योजना आहेत, या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, अशा सगळ्या माध्यमातून मला सातत्यानं त्या ठिकाणी काम करून या समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि माझी कामाची पद्धत अशी आहे की मी काम एखादं हातात घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि कमी कालावधीमध्ये पटकन काम कसं करायचं आणि समोरच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला त्यांच्यावरती वचक ठेवून कशा पद्धतीनं काम करायचं याची माझा चांगला हातखंडा आहे. या लोकांनी मला त्या ठिकाणी पाहिलेला आहे. माझं काम करताना ग्रामपंचायतमध्ये तो रिझल्ट मी लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही फिरलो, त्या ठिकाणी विकास झालाय असं नागरिक सांगतायत. मात्र मी आपल्याला पिंपळगाव, मनसर ते पिंपळगाव हा जो रस्ता आहे तो रस्ता प्रत्यक्ष नेऊन दाखवतो. त्या ठिकाणी अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक हा रस्ता देखील त्या ठिकाणी आपल्याला नेऊन दाखवतो. अक्षरशः भयानक परिस्थिती आहे रस्त्यांची. हे मेन रस्ते आहेत. या रस्त्यांची जर अवस्था अशी भयानक असेल तर वाड्या वस्त्यांवरती, मळ्यांमध्ये जाणारे जे रस्ते जिल्हा परिषद मालकीचे, त्याची दुरावस्था तर विचारूच नका, इतकी भयानक परिस्थिती आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा असेल, अंगणवाड्यांचा प्रश्न असेल, सगळ्याच बाबतीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका गेली 8-9 वर्ष झालेल्या नाही. त्यामुळं हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणारी जी कामं आहे ती ठप्प झालेली आहे. आणि आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे वळसे पाटील आज सत्तेमध्ये असून सुद्धा ते हतबल आहेत, कारण त्यांना मंत्रिमंडळामध्ये कुठेही संधी मिळालेली नाही. आणि म्हणून आज आंबेगाव तालुक्यामध्ये परिस्थिती खूप अवघड आहे. आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर मी निश्चितपणानं सांगतो तुम्हाला, हा सगळा बॅकलॉग भरून काढण्याचं काम निश्चितपणानं करीन. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून छाती डोकून सांगतो, माझ्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे. 5 वर्षाचं भविष्यातल्या 25 वर्षाचं काम 5 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी 6 महिन्यासाठी माझ्या विचाराची महिला सरपंच गावामध्ये केली होती. 6 महिन्यामध्ये जवळपास 70 ते 75 लाखाची कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी केली होती. कुठल्या फंडातून नाही, बाहेरच्या नेत्यांच्या, फक्त केवळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली होती. आणि मला अभिमानानं सांगायचंय, माझ्या काळामध्ये आमच्या संगीताताई सरपंच असताना देखील 100% कोणालाही
त्रास न देता, कोणाला न दुखावता 100% घरपट्टी वसुली केली होती. त्यातली 40% रक्कम त्या त्या वार्डामध्ये खर्च करण्याचा ठराव देखील आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. त्यामुळे लोकांनी आनंदाने त्या ठिकाणी घरपट्टी दिली. अशा अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी सांगू शकतो, मला वेळ कमी पडेल. मात्र आता तुम्ही त्या गटामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहे, शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या समस्या आहे त्या प्रामुख्याने तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहात? आता मूळ शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे, बाजारभावाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय. सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं असल्यामुळं आज शेतकरी त्या ठिकाणी कर्जबाजारी होतोय आणि नैसर्गिक आपत्तीचा पण सामना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, छोटे मोठे. या सगळ्या प्रश्नावर सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवत असतो आणि यापुढे आवाज उठवत राहू. आज मला आपल्याला एक सांगायचंय, या निवडणुकीला सामोरं जात असताना थोडंसं काल देखील पारगावच्या लोकांनी मला 11,000ची देणगी दिल्यानंतर मी थोडासा भावनिक झालो होतो. आजही मला एक, आता रजिस्टर ऑफिसमधनं येताना तुम्ही मला पाहिलंय, मी माझी जमीन या ठिकाणी गहाण टाकलेली आहे आणि त्या जमिनीवरती 7 लाखाचं कर्ज कमलाजा देवी पतसंस्थेतनं पिंपळगावच्या मी काढतोय आणि या कर्ज काढून ही निवडणूक मी त्या ठिकाणी लढतोय. कारण लोक भावनेचा आदर करावा म्हणून ही निवडणूक मी त्या ठिकाणी लढतोय. बऱ्याच लोकांची भावना होती मी निवडणुकीला उभं राहावं, आणि जर मी निवडणुकीला उभा नसतो राहिलो तर यांनी माझ्यावर आरोप केले असते, म्हणले असते हा आतल्या हाताने मॅनेज झाला. हे बघा, इथं साधू संतांना देखील त्रास झालाय. ज्यांनी समाजासाठी चांगलं काम केलं त्यांना छळण्याचं काम झालं. हे तर कलियुग आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, कोणाला माझ्यावर काय आरोप करायचे ते करू द्या. कोणी म्हणत असेल असं झालं तसं झालं, माझं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट ज्या वेळेला माझ्यावर हल्ला झाला तो सगळ्यांनी उघड डोळ्याने पाहिलेला आहे. त्याच वेळेला मला वेगळं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. एखादा योद्धा ज्या वेळेला मैदानातून हटत नाही असं ज्या वेळेला कळतं त्यावेळेला बदनामीचं हत्यार बाहेर काढलं जातं. आणि अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांना मी फारसं महत्व देत नाही. त्यांना वाटेल ते भुंकू द्या, मला फरक नाही. मला माझा शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी आणि सामान्य जनतेसाठी काम करायचंय. इथं मी मागाशी सांगितलं, सिंधुताई सपकाळ सुद्धा म्हणाल्या, इथं मरावं लागतं तेव्हा माणसाची किंमत कळते. कोणाला अजून काय आमचा छळ करायचा तो करू द्या, परंतु माझ्या भोळ्या बाबड्या जनतेला मला एकच सांगायचंय, ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची आहे. मी वारंवार तेच सांगतोय. आणि आत्ता जर प्रभाकर बांगरच्या बाबतीत काही दगाफटका झाला तर मग मात्र बाबांनो, मी हात जोडून विनंती करतो, तुमच्यासाठी लढायला, तुमची बाजू घ्यायला कोणीही पुढे येणार नाही. आयुष्यामध्ये खूप सोसले, खूप भोगले. तुम्ही काल पण पाहिलं माझा अर्ज दाखल करताना, त्याच्यावर माझ्यावर कसल्या कसल्या प्रकारची कलम आहे. आज कोणी सहज बोलतं की काय होते गुन्हे दाखल झाल्याने. अरे बाबांनो, गुन्हे दाखल झाल्यावर खटला चालतो कोर्टामध्ये, 10-10, 15-15 वर्ष खटला चालतो. तारखांना यावं लागतं. वकील सुद्धा एकाचा जामीन करायचं म्हणलं तरी 3,000 रुपये त्या ठिकाणी घेतो. वकिलाची फी, हे सगळे पैसे पदरमोड करून घरून आम्ही त्या ठिकाणी घालतो. आम्हाला छातीचा 5 रुपयाचा बिल्ला सुद्धा फुकट मिळत नाही. ही सगळी तळमळ आणि हा सगळा काटाटोप फक्त माझ्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून माझा काटाटोप आहे. माझं नागरिकांना एकच आव्हान आहे, बाबांनो, मी मागाशी सांगितलं, ही लढाई माझी नाहीच आहे, ही लढाईच तुमची आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्याची आज बरेचसे लोक मला भेटतात की आम्ही पुढे येऊ शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही, लोक दबावाखाली, प्रेशर खाली. आणि जर कोणी आमच्या बरोबर दिसलं का लगेच त्याच्या घरी जायचं किंवा त्याला फोन करायचा, तू त्यांच्या बरोबर काय गेला, असं का झालं, तसं का झालं. दबावाचं राजकारण या ठिकाणी, प्रचंड प्रेशरचं राजकारण लोकांवरती केलं जातं. आणि म्हणून हा जो दबावाखाली राहणारा जो वर्ग आहे, आमचा समाज आहे, शेतकरी आहे, ज्यांना इच्छा असून देखील पुढे येता येत नाही, काही बोलता येत नाही, त्यांना मला हात जोडून कळकळीची विनंती करायची, बाबांनो, मतदान हे गुप्तदान आहे. तुम्ही हे पैशाचा भरमसाठ वापर करतील, तुम्हाला हॉटेलात जेवायला नेतील, अजून काय काय करतील, कोणाला दारू पाजतील. मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मी आली तिला लात मारू नका. लक्ष्मी आल्यानंतर ती नाकारू नका. मी स्पष्ट सांगणार आहे, ही काही कष्टाची कमाई नाही. कष्टाचे 2 रुपये सुद्धा कोणी कोणाला पटकन देत नाही. ही हरामची कमाई आहे, ही 2 नंबरची कमाई आहे. यांनी तुमचीच मुंडी मुरगाळून यांची घरं भरलेली आहे. यांनी जर पैशाचा वापर केला तर नक्की घ्या, पण आतमध्ये बटन दाबून यांना कायमची अद्दल घडवा. पैसे यांचे घ्या, मटण यांचं खान, बटन माझं दाबा. एवढंच मला सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगायचंय. आणि या ठिकाणी मला सगळ्या जनतेला कळकळीचं आवाहन करायचंय का बाबांनो, ही लढाई पुन्हा एकदा, मी परत एकदा सांगतो, ही माझी नाही, ही लढाई तुमची आहे. आणि जर काही झालं
तर एखादा कार्यकर्ता घडायला विरोधामध्ये चळवळीमध्ये त्याला अनेक वर्ष जावी लागतात. प्रभाकर बांगरने अनेक संघर्ष त्या ठिकाणी केलेला आहेत आणि म्हणून बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल आणि चांगली माणसं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पाठवायची असतील तर तुम्हाला एक समर्थ पर्याय माझ्या रूपानं त्या ठिकाणी आलेला आहे आणि आपण मला त्या ठिकाणी भरभरून मतदान करावं आणि आपल्या सेवेची संधी द्यावी अशी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती.